तर पान पाटील धडा दुसरा म्हणजे स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये तुमचं आपल्या. तर मित्रांनो आज ब्लॉग आज पण संध्याकाळी स्टार्ट केलं नाही. आता दिवसभर कॉलेजला होतो, कॉलेजवरून आलो आणि आज मी आत्ताशी मोबाईल हातामध्ये घेतोय आणि आता ब्लॉग चालू केला. तर जाऊ दे मित्रांनो, तुम्हाला आता गाय दाखवतो. गायच्या पाशी म्हणजे मी कॉलेजवरून आलो, क्षण अजून तसंच पडेल. सो बॅड. एवढं तरी बरं सर, सकाळी पण आवरून गेलो मी कॉलेज जाताना. हे भुस टाकलं होतं, भुस खायचं काम चालू आहे. आणि काल पप्पाने आणलेलं हे ऊस दाखवतो तुम्हाला. ऊस बघ आता बरं आहे तसा. त्याच्या मला गुट्या करायच्या, गुट्या त्या यांना खायला टाकायचं, असा विषय. बर, देतो तुम्हाला पुढचे अपडेट्स. हे बघा शिव मित्रांनो, गोट्या टाकले यांना. कशी क्वालिटी हो. अय अंतुलिया अख्या खाली सांडवली ना. याला खाता ये तरी हो खाली चाल नाही एवढं. साईज पण एक एकदम मस्त, जे भारीच. तर आता हे दाखव तुम्हाला. आता मी कुठे कशा केल्या ते दाखव. आता मोबाईल चार्जिंग नव्हतं त्याच्यामुळे तो काढता मी आला मागितली. हे बघा, क्षण भरलं आणि परत पडलं. बेकार विषय चालू आहे. तर मित्रांनो, मी मोबाईल लांब ठेवलेला आहे कारण हे गुठ्या जर उडाल्या तर मोबाईलचा डायरेक्ट कार्यक्रम असा विषय. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही गुटी मस्त. ही आपल्याला तर खाता येणार नाही कारण ही कवळा ऊस आहे. हा पप्पांनी रात्यावरून आणलं होतं, भारी. गुड मॉर्निंग मित्रांनो, म्हणजे गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज झाली सकाळ. काय दाखवतो तुम्हाला, हे हात बघा, कुट्टी टाकली होती, कुट्टी खायची चालू आहे. त्याच्यामध्ये भूस पण मिक्स केलं होतं. कुट्टी घ्या रे करून भूस राहून द्यायचं तसं, इतक्या इंग्लिश आहे. आणि आज आपल्या या कुट्टीचा झालाय सपाटा, म्हणजे दी एंड झालाय, दी एंड. कारण कुट्टीच किती संपली. आता त्यासाठी आपण मक्का केली, तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण मी दाखवलेली ती मक्का मी पाणी भरताना. आता तिचीच कुट्टी बाकीचा चारा तर आहे, भूस आहे, गिन्नी आहे. आणि काल बाप्पांनी तो रात्रीवरून उसान, तुम्हाला तो ऊस पण या ब्लॉग मध्ये दिसलाच असेल. आता काल मी दाखवला होता, असा विषय. मला आता दूध टाकायला पुढे आपली रेंडर का. आणि ही आपली किटली इथं. ब्लर कस काय झाला काय मित्रांनो. वातावरण बघ काय भारी झालंय, फुल पावसाचं वातावरण. सूर्य बर का तिथं, पण ढगांनी तो दाखवून गेलेला आहे, दिसून पण येत नाही. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता आपली मक्का. तिला मी पाणी भरतो, एकदम मस्त मोठी झाली.
ते बघा मित्रांनो, आपल्या मांजरी का झालं काय माहिती असल्यानंतर बाकी मित्रांनो, हे बघा कशा सरळ लाईनीत उभी राहिले. या चौघीच फक्त. आणि ही थोड्याशा वेगळ्या विषयीचा असं आहे. तर मित्रांनो, काय बोला ते काय आता, म्हणजे आता पोस्ट टाकलंय त्यांना मी. मला आहे तिसरा दिवस ब्लॉगचा टाइम नाही भेटायचे मला ब्लॉग बनवण्यासाठी. कस तरी बनवतोय तो तसंच पडेल, तो एडिट सुद्धा करीना मी, काहीच नाही. चालेल म्हणून चालेल. हे बघा, क्षण ओढून घेतला, अजून ते क्षण भरायचंय. हा बेकार विषय चालू आहे सध्या. गिन्नी बघा अशी मस्त. वा, देतो तुम्हाला पुढच्या अभ्यास एखाद्यास उद्याच्या द्यायला बसलो. जाऊ दे, चालतंय. मित्रांनो, पप्पानी नाही म्हातारीला शिंक कापला. तर बघा कसं आहे. म्हणजे ती शिंग डायरेक्ट असं इथं कपाळामध्ये व्यवस्थित घुसत होत. व्यवस्थित बघ कसं आहे ती पूर्ण डायरेक्ट दिवस बेकार विषय. त्याच्यामध्ये कापावला थोडंच कापले भयानक. आणि हिचे शिंग जाळायचे राहते आणि तिचे हिचे राहिले. दोघी बहिणी सारख्याच झाल्या. डेंजर दिसते तशी, एकदम गरीब आहे ती. डेंजर दिसते तशी. यांचं काही नाही बाकीच्यांचं. या अंतोल्याचं काय माहिती आता काय होतं. अंतोल्या खातो का. आता तुम्ही पण म्हणत असाल तर मी ब्लॉग नाही आधार दाखवतो. त्या पण आपल्या ब्लॉगचा एक पार्टी, त्यामुळे दाखवतो. गाय पण आपल्या ब्लॉगचा पार्टी. परत आपली शेती. परत मी काय करतो काय नाही ते. आता मी तर काय याच्यात करत म्हणून चालतंय. तर मित्रांनो, मला जायचंय शेंगा तोडण्यासाठी. तुम्ही राहणार शेंगा तोडण्याला तर असले ये गोबी म्हणजे आणतो काय चालेल काय मी. तर जातो मी वावरामध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला व्लॉग होता. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. भेटूया नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.